आज वडीगोद्री या ओबीसीच्या पंढरीमध्ये परत एकदा आम्हाला ना इलाजानं उपोषणाला बसावं लागतंय। खरं तर उपोषण हे लोकशाहीमधलं सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणारं खूप मोठं या लोकशाहीमधलं वेपन आहे। पण या महाराष्ट्र सरकारनं परत एकदा अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू झालं। आमच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा जर सरकारला उपोषणाचीच भाषा कळत असेल, जर सरकारला काही GR काढायचे असतील बेकायदेशीररित्या आणि या महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% दरम्यान असणाऱ्या ओबीसींचं हक्क आणि अधिकार काढून घ्यायचे असतील तर मग आम्हाला परत एकदा या वडीगोद्रीमध्ये उपोषण करायला लागतंय। खूप खेदाने नमूद करावं असं वाटतं। आज माझ्या बरोबर माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे आणि अंबड तालुक्यामधल्या आणि वडीगोद्रीच्या परिसरामधल्या पंचक्रोशीमधली सगळी माणसं, अगदी माता भगिनी, कष्टकरी माणसं आज या वडीगोद्रीमध्ये आलेली आहेत। या सगळ्या माणसांचं, या सगळ्या ओबीसी प्रवर्गामधल्या, विजयंती प्रवर्गामधल्या, SBC प्रवर्गामधल्या या सगळ्या या ओबीसींचा आवाज या महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचावा म्हणून आज आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत। मी या सर्व मंडळींचे आभार व्यक्त करतो आणि विशेष करून वडीगोद्री गावच्या ग्रामस्थांचं आणि वडीगोद्री गावातल्या आमच्या सर्व मित्रमंडळींचं विशेष करून आभार व्यक्त करतो। आज गेवराई परिसर असेल, खूप तालुक्यात आजूबाजूचे, खरं तर पैठण असेल, आजूबाजूच्या सर्व परिसरामधली माणसं येत आहेत। आज आमची सुरुवात झालेली आहे आणि या शासनाला आम्ही दाखवून देणार आहोत की ओबीसींच्या सुद्धा काही वेदना आहेत, ओबीसींचा सुद्धा काही आक्रोश आहे। तुम्ही जर आमच्याकडे पाहणार नसाल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये उत्तर हवंय त्या भाषेमध्ये इथला ओबीसी बांधव उत्तर देईल। एकच पर्व ओबीसी एकजुटीचा आगे सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवनाथाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बेकायदेशीर GR म्हणला तो काय हालचाली शासन कारवाई चालू याची तो ओबीसींना भीती आहे। हे बघा, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातल्या निजामाच्या नोंदी, हैदराबाद गॅजेट कधीचा 1911चा आहे आणि 1911चा पुरावा जर शासनाला चालत असेल आणि शासन तो ग्राह्य धरत असेल आणि GR काढत असेल तर महाराष्ट्राचा राज्य मागासवर्ग आयोग कशासाठी केलाय? जरा कायदेशीर बोलतोय। 1992 ला इंदिरा साहनी जजमेंट मध्ये सरळ सरळ प्रत्येक देशातल्या प्रत्येक घटक राज्याला सांगितलेलं आहे की जर एखाद्या कम्युनिटीला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल, GR काढायचा असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय तुम्हाला असा कोणताही GR काढता येत नाही। जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही हा GR काढणार असाल तर ओबीसीचं उत्तर सुद्धा तुम्हाला जशाच तसं भेटेल। शासनाची हालचाल अशी सुरू आहे की हैदराबाद गॅजेट लागू करायचं, पुन्हा सातारा गॅजेट लागू करायचं, पुन्हा बॉम्बे गॅजेट लागू करायचं। कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना? कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला? स्टेट बॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलंय? या प्रश्नाची उत्तरं आम्हाला हवी आहेत। या महाराष्ट्राला जर राज्यपाल महोदय असतील, राज्यपाल महोदय
12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामधल्या 50-60% लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय, बेकायदेशीररित्या काम करतोय। या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय। देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय, देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय। राज्य मागासवर्ग आयोग, सन्माननीय सर्वोच्च न्यायालय, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आत्ताच छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जातंय। आणि एक जरांगे नावाचा माणूस, खरं तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत, पण जरांगे नावाचा माणूस, खरं तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात, महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या, करमणूक करणारा, बतावणी करणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी.आर. काढतो। लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो। अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, सन्माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री। या माणसांना जरांगेच्या अंतर्मनी सराटीकडे जायला वेळ आहे, पण ओबीसीच्या एकाही माणसाकडं, एकाही आंदोलकाकडं, एकाही मागणीकडं वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही। सन्माननीय राहुलजी गांधी, तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर, हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतर्वली सराटीला जाऊन आला। आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं। दरबारी माणूस, तुला काय माहिती आहे महाराष्ट्र, काय माहिती आहे दाटरा पकड जाते, काय माहिती आहे ओबीसी वर्ग। या जरांगे नावाच्या माणसाला मी बतावणीकार म्हणलं, सोंगाड्या म्हणलं। खरं तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना, त्या प्रोड्युसरना सांगेन की बघा, एखाद्या येलो कार्ड, रेड कार्डच्या द्वारे या जरांगेला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या। याच्यापेक्षा या जरांगेची कुठलीही लायकी नाही। प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी, या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज वडीगोद्रीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये, सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय। असं देखील सुरू आहे की सरकारकडून हैदराबाद गॅजेट लागू करण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे, सरकार त्याची चाचपणी करत आहे। जर का हा गॅजेट लागू झाला तर ओबीसी समाजाची पुढची भूमिका काय असणार आहे, काय सरकारला ओबीसीची भूमिका इथून पुढच्या कालावधीमध्ये, जर हैदराबाद गॅजेटद्वारे, बोगस कुणबी नोंदीद्वारे, उद्या जाऊन सातारा गॅजेटद्वारे, उद्या जाऊन बॉम्बे गॅजेटद्वारे, अरे असं कसं आरक्षण दिलं जाऊ शकतं? जस्टिस रोहिणी आयोगाचं जजमेंट या मुख्यमंत्र्यांना आम्ही पोस्टानं पाठवू। काय म्हटलं मी? जस्टिस रोहिणी आयोगानं सांगितलंय की तुम्हाला एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल, इन्क्लुजन करायचं असेल, एक्सक्लुजन करायचं असेल, तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट शिफारस घ्यावी लागते। मुख्यमंत्री महोदय काय केले तुम्ही? त्यामुळे या गॅजेटला आमचा विरोध असेल। आणि ओबीसी बांधव, आज आम्ही वडीगोद्रीत बसलोय, वेळ पडली तर आम्ही मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारू। बरा वाटतो आम्ही संविधानाची भाषा बोलून। अरे आजी माजी मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नाही? शरदचंद्रजी पवार माजी मुख्यमंत्री आहेत, संविधानाची भाषा किती दिवस बोलायची? आणि हा जरांगे नावाचा माणूस छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसतो आणि मंत्रिमंडळातल्या माणसाला शिव्या देतो अर्वाच्य भाषेमध्ये। ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होती। अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतलाय, आम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्म घेतलाय, अरे देवानं आम्हाला त्या जातीमध्ये जन्म दिलाय। 96 कुळाची भाषा बोलायची, क्षत्रियत्वाची भाषा बोलायची, आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झालोय। उत्तर द्या आम्हाला, या प्रश्नाचं उत्तर हवंय। एकनाथराव शिंदे, या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवंय, म्हणून आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय। कुणी काही आरोप करत। तर खरं तर याच भागामध्ये 2 वेगवेगळे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहेत, आमरण उपोषण आहे।
काय यामागे मेसेज आहे का, काही मतभेद आहेत काय एकंदरीत या आंदोलनात? आमची कुठलेही मतभेद नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात उपोषण चालू आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. लोकशाहीने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे मतभेद असायचा प्रश्नच नाही. आमची मागणी एकच आहे, आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. पण सगळे एकत्र येऊन तुम्ही उपोषण वगैरे करू शकता. एकत्र येऊन बसू शकतो, पण वेगळं बसले तर अडचण काय? वेगळं बसले तर काहीच अडचण नाही. तसं आम्ही काही मानत नाही. तुमचे काही मतभेद आहे का त्यांचं असं म्हणणं अजिबात. वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळं प्रतिनिधित्व असावं आणि अजूनही उपोषण बसेल असं त्यांचं हे बघा, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जाती उपजातीसह 492 जाती आहेत. त्यामुळे 300-400 आंदोलनं होणं अपेक्षित आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी नाहीयेत. आणि आम्ही बघा, आमच्या विचारपीठावर किती माणसं आहेत. आमच्या बॅनरवर बघा किती महामानवांचे फोटो आहेत. जरांगेच्या बॅनरवर समतेचं तत्व, आरक्षणाचं तत्व देणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकरांचा कधी फोटो लागलेला दिसतोय का? बघा, जरांगे नावाचा माणूस. अरे, या महाराष्ट्रात चळवळीतून साहित्य निर्माण झालं, चळवळीतून आमदार खासदार निर्माण झाले, चळवळीतून नेते जन्माला आले, चळवळीतून मानवतेचं सुप्त रचलं गेलं या महाराष्ट्रात. जरांगेच्या आंदोलनामधनं महाराष्ट्रानं शिव्या बघितल्या. शिव्या चळवळीतनं शिव्या दिल्या जाऊ शकतात. चळवळीतनं ओबीसीची माणसं पराभूत केली जातात. काय चाललंय नक्की? जरांगे यांनी असं म्हटले की येत्या 2-3 दिवसात आमचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावा, नंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या नावानं बोंब मारायच्या नाही. हे बघा, जरांगेला माझ्या शुभेच्छा आहेत. जरांगेने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, आणि मुख्यमंत्री झाला तरी संविधान एवढं सर्वश्रेष्ठ आहे. जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाणे जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही, तोपर्यंत जरांगे काय, जरांगेचा बाप जरी आला, शरदचंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही. आणि जरांगेला सांगा, तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक म्हणाव. तुतारीचं चिन्ह टाकून आंदोलन कर. महाराष्ट्र बोलतोय, आम्ही नाही पदरचं बोलत. तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर. पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही. एकच परवा, ओबीसी एकजुटीचा. जरांगे पाटलांवर आपला थेट आरोप आहे का, किंवा जरांगे पाटलांच्या या आंदोलनामागे शरद पवार आहेत असा आपला थेट आरोप आहे का? आपण जसं म्हणालात की जरांगेच्या बापाला जाऊन सांगावं किंवा त्यांनी समोर यावं. बघा, आमच्यावर किती जणांचे आरोप आहेत. आमच्यावर किती जणांचे आरोप आहेत. आम्हाला म्हणतात भुजबळांचे समर्थक आहेत, आम्हाला म्हणतात देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत, आम्हाला म्हणतात विजयराव वडेट्टीवारांचे समर्थक आहेत. आम्ही छाती ठोकून सांगतो या महाराष्ट्राला, होय आम्ही आहोत समर्थक. पण तुम्ही सांगा, तुम्ही कुणाचे समर्थक आहात? सांगा, आम्ही पाप करतोय का? तुम्ही कुणाचे समर्थक आहात हे एकदा पुढे येऊन सांगा, महाराष्ट्राला सांगा. आणि एक सांगतो, अरे त्या पुण्याच्या सेनापती बापट रोड वरती सारथीची बिल्डिंग तयार होते, पण ओबीसीच्या महाज्योतीला एक साधी ऑफिसला कार्यालय सुद्धा मिळत नाही. हा सामाजिक न्याय आहे महाराष्ट्रामध्ये. देवेंद्र फडणवीसांना सांगणं, फडणवीस साहेब, तुम्ही सांगितलं की मराठा बांधवांना आम्ही 1 लाख उद्योग दिले. ज्यांना कर्ज दिले, ज्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिलं, आणि ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनीच जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून, या जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून याच
1 लाख उद्योजकांनी ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी कर्ज दिले, प्रवीण दरेकर 5,500 कोटी रुपये तुम्ही व्याज भरता, त्याच चेल्या चपाट्याने जरांगेच्या गळ्यामध्ये माळा घालतायत. फडणवीस साहेब, खरंच तुमचा ओबीसी डीएनए असेल तर तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल. नका आमची बाजू घेऊ, पण संविधानाची भाषा घ्या, कायद्याची भाषा घ्या. हे वास्तव बोलावं लागेल. महाज्योतीला हजारो कोटीचा निधी, सारथीला 10 पट निधी. या प्रश्नाची उत्तरं आम्हाला हवी आहेत. पंचायत राज गेलंय, अनेक गोष्टी आहेत. जरांगे पाटील जे आहेत ते म्हणजे तुमच्याविषयी किंवा तुमच्याविषयी कधी ते बोलत नाहीत, डायरेक्ट ते भुजबळ साहेबांवरच बोलतात. तेव्हा त्यांची माझी काही दुश्मनी नाहीये, त्यांच्या मागे सगळ्या येवलेचा हात आहे. जरांगेची आमच्यावर बोलण्याची लायकी किंवा पात्रता नाही, त्यामुळे जरांगे आमच्यावर इथून पुढे आम्ही त्याच्यावर कितीही बोललो, जरांगे बोलू शकत नाही. त्यामुळे जरांगे हा विषय, जरांगे निवळ तमाशातला बत्ताशा आहे आणि कुठेही काही बोलून पूर्ण राज्यामध्ये शिव्यांचं राज्य म्हणून या महाराष्ट्राला आता नक्कीच गौरव एखाद्या राज्याने किंवा देशाने दिला पाहिजे. या जरांगे नावाच्या माणसामुळे शिव्याचं राज्य महाराष्ट्र राज्याचं ओळखलं जाईल. काय पुढची भूमिका असणार आहे? खरं तर आपण आमरण उपोषणाला सुरुवात करता आहे. मागच्या वेळेस देखील आपण आमरण उपोषण केलं. आता पुढची भूमिका काय असणार आणि कशा पद्धतीने हे आंदोलन पुढचं उपोषण सुरू राहणार आहे? काय निर्णायक भूमिका असणार आहे? हे बघा, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मागच्या आंदोलनामध्ये सुद्धा आश्वासन दिलं होतं की या राज्यामध्ये 57 लाख बोगस कुंडी नोंदी मार्फत जे प्रमाणपत्र वाटप झालेत, हे आम्ही यासाठी की काय लावून ते रद्द करू आणि ज्यांनी दिलेत आणि ज्यांनी घेतलेत चुकीचे असतील अशावर आम्ही कारवाई करू. त्यामध्ये सुद्धा कुठेही आम्हाला त्यांनी कुठं चौकशी केलेली आढळली नाही. आणि आता जर कुठं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची पुन्हा भाषा बाहेर येत असेल, हैदराबाद गॅजेट लागू करण्याची जर भाषा पुन्हा बोलत असतील आणि मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांच्या हैदराबाद गॅजेटला आम्ही सकारात्मक आहोत अशा जर कुठं भाषा बोलत असतील तर नक्कीच आम्हाला आमचं आरक्षण वाचवण्यासाठी, आमचे हक्क वाचवण्यासाठी आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल. आणि या राज्याच्या जातीवादी मुख्यमंत्र्याला जर जशास तसं उत्तरच कळत असेल तर उपोषणाचं उत्तर उपोषणानेच आम्ही देत आहोत. त्यामुळे मागेही दिलं आणि आता सुद्धा आम्ही जोपर्यंत राज्य सरकार आमच्या मागणीकडे लक्ष वेधत नाही, दखल घेत नाही आणि आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. खरं तर मागच्या वेळेस उपोषण झालं, त्यानंतर उपोषण सोडवण्यात आलं, तुम्हाला काहीतरी लेखी आश्वासनही देण्यात आले होते. त्याचं काय झालं? पुन्हा उपोषणाची तुम्हालाही का वेळ? त्यामध्ये अद्याप आम्हाला जरी आश्वासन दिलं असेल पण त्यामध्ये एकही मागणी राज्य सरकारनं मान्य केलेली नाही. आणि आता हैदराबाद गॅजेट नवीनच एक गाजर काढलंय, ते गाजर जर बाहेर निघलं आणि ते जर लागू केलं तर नक्कीच आमच्या सकल ओबीसी समाजाचं यामध्ये नुकसान आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान होऊ नये यासाठी आम्ही आज इथं ओढीगुजरी उपोषणाला बसलो आहोत. आणि आमचं उपोषण हे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आणि जोपर्यंत राज्य सरकार सांगत नाही की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार नाही आहोत, राज्यातील 57 लाख बोगस कुंडी नोंदी मार्फत जे प्रमाणपत्र वाटप केले हे रद्द करण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेत नाहीत, जे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही काढणार नाहीत असं आम्हाला ठोस सांगत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण करणार आहोत. अनेक नेत्यांच्या एकमेकांवर टीका पाहायला मिळतात. विशेषतः गोपीचंद पडळकरांचे जाणारे अनंतराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे की शरद पवारांचा फडणवीसांचा हा माणूस आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालतो. असं काय नक्की आपला या संदर्भात आव्हान असतं दोन्ही नेत्यांना? नाही, दोन्ही नेत्यांना म्हणण्यापेक्षा अनंतकुमार पाटील आमचे ज्येष्ठ नेते आहेत, वयोवृद्ध नेते आहेत. अनंतकुमार पाटलांनी शरदचंद्रजी पवारांची बाजू घेण्यापेक्षा तरुण उंदी पोरं काहीतरी बोलतायत, काहीतरी करतायत.
वेदना आक्रोश हक्काची भाषा बोलतायत. या वयामध्ये नातवंडांना अनंतकुमार पाटलांनी खेळवावं. तरुण पोरं काहीतरी बंडखोर प्रवृत्तीने काही विचार मांडत असतील तर त्यांच्या पाठीवर हात ठेवावा. अनंतकुमार पाटील तुम्ही जवानीमध्ये काय केलं, त्यामुळं अनंतकुमार पाटील तुम्ही आजोबाची भूमिका घ्यावी. शरदचंद्रजी पवारांची तळी उचलण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढ्यांना आयुष्याच्या सायंकाळी काहीतरी चांगलं द्यावं, एवढंच माझा अनंतकुमार पाटीलांना एक छोटासा कार्यकर्ता म्हणून एक विनंती असेल त्याला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.